मी अंजली शिंदीकर गोपाल कृष्णांना नमस्कार करते. माझ्या गुरु स्मिताताईंना वंदन करते. आपल्या सर्वांना वंदन करते आणि मी माझ्या विषयाला सुरुवात करते. मी आज बोलणार आहे ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटेंच्या बद्दल. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. हा जो तुकाराम महाराजांचा अभंग आहे तो एक्झॅक्टली बाबा आमटेंना अगदी बरोबर तसेच ते होते असं मला वाटलं. त्यांचा जन्म 26 डिसेंबर 1914 रोजी हिंगणघाट वर्धा इथे झाला. त्यांचे आई वडील लक्ष्मीबाई आणि देवीदास हे मोठं कुटुंब आणि श्रीमंत कुटुंब होते. ते ब्राह्मण आणि जमीनदार असे ते होते. त्यामुळे घरामध्ये भरपूर श्रीमंती होती, भरपूर जमीन जुमला होता. त्यामुळे बाबांचं लहानपण खूप छान मजेत गेलं. ते जेव्हा झाले तेव्हा त्यांच्या घराचा कुलदैवत हे खट्याळ कृष्ण होतं, म्हणून त्यांचं नाव मुरलीधर असं ठेवलं. त्यांची आई त्यांना लाडानी बाबा असं म्हणायची आणि तेच नाव त्यांचं पुढे रूढ झालं बाबा आमटे. बालपणी जेव्हा शाळेमध्ये ते जायला लागले तेव्हा त्यांना चालत शाळेमध्ये जायला लागू नये म्हणून त्यांच्या वडिलांनी टांगा ठरवला होता आणि ते रोज टांग्यानी शाळेमध्ये जायचे. पण लहानपणापासूनच खूप विचारी आणि असे असल्याने त्यांना असं वाटायचं की आपण फारच म्हणजे उच्च वर्ण आणि मध्यम वर्ण वर्ग असं त्यांना फार त्याचं तफावत आहे असं नेहमी वाटायचं. एका दिवाळीला सगळं गोडाधोडाचं जेवण झाल्यानंतर आईकडनं पैसे घेऊन ते फटाके आणायला म्हणून गेले आणि निम्म्या पाऊण वाटेत गेल्यानंतर त्यांना एक भिकारी दिसला, जो बिचारा अगदी असा कळवळून भीक मागत होता. ह्यांना त्याचा इतका कळवळ आला की फटाक्याचे आणलेले पैसे सगळे त्याच्या झोळीत टाकले आणि रिकाम्या हाताने ते परत आले. पण त्यावेळेला त्यांना कळलं की आपलं जग, आपल्या जगाच्या म्हणजे चांगलं जे श्रीमंत हे आहे त्याच्या पलीकडे पण दुःख आणि वेदनेचं एक वेगळं जग आहे आणि त्याचं त्यांना फार वाईट वाटलं. म्हणजे इतक्या लहान वयातही त्यांना ते जाणवलं. ते 14 वर्षांचे होते तेव्हा त्यांनी त्यांची स्वतःची बंदूक होती आणि ते शिकारीला जंगलामध्ये जात. त्यावेळेला त्यांना जग्गू माडिया म्हणून एक जण जो होता, खूप शूर असा माणूस होता, त्याच्याशी त्यांना वाटत होतं की आपली ओळख व्हावी. नेमका त्या दिवशी तो त्यांना भेटला आणि त्यांनी त्याच्या झोपडी समोर अंगणामध्ये आलेला वाघ तिथेच मारलेला होता. तर असा हा शूरवीर होता तिथे. त्यामुळे बाबांना असं वाटलं की हा खरा माणूस आहे. पण त्यांनी वाघ मात्र मारलेला होता, कारण त्यांच्या अंगावरती ते यायचे आणि शिकार करायचे. ह्याच त्यांचा गोंड आदिवासींशी पहिला परिचय झाला. तरुण असतानाच क्रांतिकारकांच्या मध्ये ते सामील झाले आणि त्यावेळेला त्यांची राजगुरूंशी पण ओळख झाली. तिथेच त्यांना राजगुरू पण भेटले होते. हळूहळू ते असे काम करत असताना फावल्या वेळामध्ये ते इकडे तिकडे जात असत. तर गावकरी शेतकरी हे कुठल्या रस्त्याने जातात, तर नेहमीच्या रस्त्याने ते जात नव्हते. हे लोक ज्या रस्त्याने यायचे त्या रस्त्याने ते जायचे, त्यांच्याशी चर्चा करायचे, त्यांच्याशी बोलायचे आणि मग असं करता करता त्यांच्यापाशी खूप अनुभव जमा झाला होता. पण त्यांना असं कळत होतं की ह्या दोघांमध्ये खूप दरी आहे, विचारांची म्हणा, पैशांची म्हणा. आणि त्यांना असं सारखं वाटायचं की आपण काहीतरी असं काम केलं पाहिजे की जिथे ही दरी कमी होईल. आणि त्यांना असं वाटायचं की माझं जसं कुटुंब आहे श्रीमंत, तशी जी इतर श्रीमंत कुटुंब असतात ती आपल्या भोवती खूप मोठे मोठं असं अडसर उभे करतात की ज्या योगे बाहेरचं जग दिसू नाही त्यांना आणि मग त्यांना कळूही नाही की बाहेर काय चाललंय आणि आपल्या घरात काय आहे.
बाबा आमटे नेहमी स्वतःच्या आईला कुठल्याही घरातल्या कामामध्ये खूप मदत करत असत. त्यावरून त्यांचे वडील त्यांना नेहमी दळूबाई दळूबाई असं चिडवायचे. त्याचा त्यांना खूप राग यायचा. मग त्यांचं काय झालं की हे असं चिडवण्यामुळे ते एकदमच त्यांचा वागण्याचा ह्याचा लंबक एकदम दुसऱ्याच बाजूला गेला आणि ते क्रांतिकारक आणि गुंड मवाली मुलांच्यातच सामील व्हायला लागले. तिथे मग काय मारामाऱ्या करायच्या, कुस्त्या खेळायच्या, असं सगळं सुरू झालं. मग त्यांची आई जेव्हा त्या वडिलांना त्याच्या हेही नव्हतं आवडत की ते असं वागतायत, ते आवडत नव्हतं. पण मग जर का वाद फारच व्हायला लागला तर त्यांची आईच मध्ये पडून हा सगळा वाद मिटवायची. अशा सगळ्या टेन्शन मध्ये त्यांच्या आईला मनोरुग्ण झाल्या त्या आणि त्यांना मानसिक आजार जडला. आता काय करायचं, तर त्यांना आता नेऊन तो मनोरुग्णालयामध्ये नेऊन ऍडमिट करायला पाहिजे, अशी इतकी त्यांची कंडिशन वाईट होती. त्यावेळेला बाबा स्वतःच त्यांना सोडायला गेले होते मनोरुग्णालयात. आणि त्यावेळी त्यांना त्याचा इतका इतका त्रास झाला आणि त्या गोष्टीचा त्यांच्या मनावर खूप असा ठसा उमटला की आपल्या आईला आपल्याला असं नेऊन सोडायला लागलं. तरुणपणाचा सगळा काळ असा आईशारामात गेला. पण त्यांनी कधी छोटी छोटी स्वप्न पाहिली नाहीत, त्यांनी खूप मोठी स्वप्न बघितली आणि ती सगळी स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी आयुष्याचं रान केलं. अगदी त्याचा मागोवा घेत घेत त्यांनी ती पूर्ण केली. त्यांना ऍक्च्युली डॉक्टर व्हायचं होतं की डॉक्टरच्या पेशामुळे त्यांना समाजसेवा जास्त चांगल्या प्रकारे करता आली असती. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये ते नेहमीच म्हणायचं की मी डॉक्टर होणार आहे. पण त्यांच्या वडिलांच्या आग्रहाखातर ते वकील झाले आणि मग त्यांना असं वाटायला लागलं की वकील जे असतात ते स्वतःच्या 10 मिनिटाच्या बडबडीसाठी 50 रुपये फी घेतात आणि ते 12-12 तास काम करतात मजूर लोक, त्यांना 12 आणे सुद्धा फी मिळत नाही, असं त्यांच्या लक्षात आलं. आणि मग ते त्याच्यावरती खूप विचार करायला लागले की आता आपल्याला ह्याच्यातनं काय करता येईल असं. नंतरच्या काळामध्ये जे सुरुवातीला त्यांना ते घरातले सर्वात मोठे पुत्र होते. त्यामुळे त्यांना असं माहिती होतं की हे सगळं जे काय घराची जबाबदारी आहे ती सगळी त्यांच्यावरच येणार आहे. घरातलंही बघायचं, जमीन जुमलाही बघायचा, जी काय संपत्ती आहे ते पण सगळं सांभाळायचं. पण ऍक्च्युली त्यांना ना असं घर संसार असं करण्याची म्हणजे त्यांची इच्छाच नव्हती. पण अपघातानेच अचानक काही काळानंतर इंदू घुले त्यांच्या आयुष्यात आल्या आणि आकस्मिकपणेच त्यांनी त्यांच्याशी लग्न केलं आणि मग संसार थाटला. पण तो थाटला म्हणजे कसा, तर त्यांचं म्हणणं असं होतं की आपण प्रत्येक आयुष्याचा क्षण असा जगूया की तो क्षण क्षण दिवसासारखा होईल आणि दिवस हा संपूर्ण आयुष्यच होऊन जाईल. त्यामुळे त्यांनी असं सरळपणाने साधा संसार करायचा नाहीये हे इंदुताई घुलेंना त्याच वेळेला समजलेलं. त्या दोघांच्या वयामध्ये 12 वर्षाचं जवळजवळ अंतर होतं. पण तरीही त्यांनी त्यांच्याशीच लग्न केलं. हे जे ते बाबा स्वतःच म्हणतात की वावटळी सारख्या माझ्या जीवनामध्ये यांच्यापेक्षा उत्तम बायको मला मिळाली नसती. आणि त्यांना ते माहिती होतं की आपल्याला आता काय दोरीत ठेवणारी रादर की नीट हे करायला लावणारी अशी आपली बायको आहे, सुविद्य आणि सुयोग्य. त्या अतिशय अतिशय आस्तिक होत्या आणि बाबा मात्र पूर्णपणे नास्तिक होते. पण तरी सुद्धा बाबांनी कधीही त्यांना त्यांच्या आस्तिकपणावरून कधी त्यांनी टोचलं नाही. त्यामुळे तेही म्हणजे केवळ इंदुताईंमुळे किंवा साधनाताईंमुळे तेही देवाला नमस्कार वगैरे किंवा देवळात त्यांच्या बरोबर जाणं हे करत होते, जरी की त्यांना हे पटत नव्हतं. ते अगदी नास्तिक होते आणि ते माणसांमध्ये देव बघायचे. ते हळूहळू त्यांनी काय केलं, समाजामध्ये ते जायला लागले. आणि मग तिथे जायला लागले तर मग त्यांना त्या दलित समाजाला ह्यांचं लग्न झाल्यानंतर ज्या वेळेला त्यांना असं वाटलं की यांचा स्वागत समारंभ आपण करू, म्हणून हे दोघं जण तिकडे गेले होते.
तेव्हा त्या स्वागत समारंभानंतर काही दिवस जेव्हा ते तिथे राहिले त्यावेळेला इंदुताई आणि त्यांची नणंद म्हणजे बाबांची बहीण असं दोघं मिळून त्या सगळ्या दलित स्त्रियांना आणि मुलांना शिकवायला सुरुवात केली आणि बाबा मोठ्या पुरुषांना फक्त शिकवत होते. नंतर मग दलित समाज जो आहे तो असा वेगळा पडू नये म्हणून त्यांनी असं ठरवलं की आपण त्यांना सगळ्या बातम्या द्यायचे, काय काय घडामोडी होत आहेत ते सांगायचे. आणि मग त्यांनी एकदा ठरवलं की झाडूवाला किंवा बुरुड किंवा लोहार चांभार या सगळ्यांना घेऊन ते एकदा हॉटेलमध्ये चहा प्यायला गेले. तो हॉटेलचा मालक जो होता तो एकदमच आश्चर्यचकित झाला आणि तो चक्रावूनच गेला की ह्या लोकांना घेऊन हे का आले. पण त्यांनी चहाची ऑर्डर दिल्यानंतर त्यांनी चहा सगळ्यांना पाजला. पण मग त्या कपबशा त्यांनी वापरल्या नाहीत. म्हणजे स्पृश्य अस्पृश्य हे त्यावेळेला खूप जास्ती होतं. पण त्यामुळे काय व्हायचं की बाबा आणि ताईंना पण त्याचा त्रास होत होता. आणि मग जेव्हा त्यांनी हे केलं त्यावेळेला त्यांना भाड्याचं जे राहतं घर होतं तेही सोडून सोडून द्यायला लागलं आणि त्यांना गावामध्ये कुणीही भाड्याने सुद्धा जागा देईना. त्यावेळेला मग वर्ध्याच्या वरोराच्या जवळ बोरजा बोरजा इथे त्यांची वडिलोपार्जित खूप मोठी जमीन होती आणि मग बाबा आणि ताई तिकडे जाणार होते. तेव्हा त्या गोरजाचे लोक पण यांची खूप आतुरतेने बाबा आणि ताईंची वाट बघत होते आणि त्यांना त्यांना तुम्ही इकडे बसा. आणि विशेषतः त्यांना ताईंना भेटायची खूप उत्सुकता होती. त्यामुळे ते तिकडे गेले आणि मग तिथे त्यांनी सगळ्यांच्या बरोबर त्यावेळेला बाबांनी त्यांना सांगितलं ताईंना की आपण वय कोणाची जात कोणाचं वय कोणाचा धर्म हे काहीही न बघता तुम्हाला कोणालाही आदर दाखवता आला पाहिजे. असं जेव्हा बाबांनी ताईंना सांगितलं सुचवलं त्यावेळेला ताई म्हणतात की मला एक वेगळीच दृष्टी मिळाली की कसं आपण आयुष्यामध्ये पुढे वागायला हवंय किंवा कसं वागायला लागणार आहे. असं दोन्ही स्वातंत्र्यपूर्व संध्येला सामाजिक न्याय व सहजीवनाचा त्यांनी एक नवीन प्रयोग केला होता. त्याला त्यांनी श्रम आश्रम असं नाव दिलं होतं. आणि तिथे राहणारे तिथे त्यांनी त्या सगळ्या लोकांच्या बरोबर म्हणजे झाडूवाले लोहार चांभार बुरुड अशा सगळ्यांच्या बरोबर ते आणि ताई एकत्र राहायला लागले एके ठिकाणी एकत्र. आता याच्यासाठी जी जागा हवी होती ती बाबांच्या एका मित्राने त्यांना 7 एकर जमीन आणि एक घर असं त्यांनी त्यांना दिलं होतं वापरायला. आणि मग हे सगळेजण एकत्र राहायला लागले आणि मग दिवसभरात ज्यांची ज्यांची जी काही कमाई असेल मजुरी ती सगळी एकत्र करत असत आणि रात्री ताई सगळ्यांचा स्वयंपाक करून सगळ्यांना जेवायला घालत असत. आणि मग त्यांनी काय केलं बाबांच्या असं लक्षात आलं की इथे जो भाजीपाला वगैरे तयार होतो तो आपण बाजारात नेऊन विकूया. म्हणून ते त्या बाजारामध्ये गेले पण ते किंमत सांगायची नाही. आणि मग ते म्हणायचे की तुम्ही आलायत ना घ्यायला मग तुम्हाला किती पैसे वाटतायत ह्या भाजीचे ते पैसे द्या आणि तुम्ही ते घेऊन जा. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांबरोबर म्हणजे आजूबाजूचे लोक ते मान्य करत नव्हते. आणि मग बरेच दिवस खूप वादावादी झाल्यानंतर त्यांनी तो गोरखधंदाच म्हणायला पाहिजे तो बंद केला. आणि मग ते नंतर तिकडे जाईन असे झाले. आता असं वाटतं की बाबांना महारोगी कसा भेटला आणि त्यांनी कसं हे काम सुरू केलं. तर एका पावसाळी रात्री ते सगळ्या गावातले शौचालय साफ करून तो महिला डोक्यावर घेऊन चालले होते. आणि त्यावेळेला एका खड्ड्यामध्ये ना एक माणूस म्हणजे काहीतरी हालचाल जाणवली. माणूस असं त्यांच्या लक्षात नाही आलं. काहीतरी हालचाल जाणवली तर त्यांना असं वाटलं की हे बहुतेक चिंध्यांचं गाठोडं वगैरे काहीतरी असेल. म्हणून ते पुढे जरा जायला लागले पण परत त्यांना असं वाटलं की काय येते तरी बघू म्हणून परत मागे आले तर तो माणूस होता. आणि महारोगी शेवटच्या टप्प्यातला होता आणि त्याचं सगळं मांस सडलेलं हातापायाची बोटं गेलेली डोळ्यामध्ये आळ्या वळवळत होत्या नाकाला नाक नाही नुसती बोट असं सगळं पाहिल्यावर ते इतके घाबरले की ते तिथून म्हणजे घाबरून भीतीने ते निघून गेले तिथून.
आणि तोपर्यंत त्यांना कधीही भीती हा विषयच त्यांच्या आयुष्यात नव्हता. ते गेले खरे परत, पण मग परत त्यांना असं वाटलं की असं कसं, हे बरोबर नाही आपलं वागणं, एवढा पाऊस पडतोय म्हणून त्यांनी एक गोंडपाट घेतला आणि परत ते तिथे गेले. त्या माणसाला त्या खड्ड्यातनं बाहेर काढलं, त्याला त्या पावसापासून संरक्षण मिळावं म्हणून गोंडपाट त्याच्या अंगावरनं पांघरला. आणि तिथेच ज्या वेळेला हे सगळं झालं त्यावेळेलाच त्यांनी ठरवलं की आपण ह्याच माणसांच्यासाठी काम करायचं. आणि खूपच म्हणजे असं स्टबनली त्यांनी ठरवलं की आपण याच माणसांच्यासाठी आता इथून पुढे काम करायचं आहे. म्हणजे आपल्याला असं वाटतं की त्यांनी हे काम कसं सुरू केलं, तर त्याचा हा एक हे आहे. मग त्यांनी ते सुरू केलं म्हटल्यावरती त्यांना असं सारखं, ताईंना पण आणि त्यांना पण असं वाटत होतं की याची लागण जर आपल्या घरात आपल्या कुटुंबात कोणाला झाली तर याची त्यांना भीती वाटत होतीच. पण आणि त्यावेळेला ना ह्या महारोग किंवा कुष्ठरोगावरती औषधं पण नव्हती, त्यामुळे त्यांना खरंच त्याची भीती वाटायची. पण मग ही जी भीती आहे तीच आपली गेली पाहिजे असं बाबांनी ताईंना सांगितलं. आणि त्यांनी त्यांचा मनोदयही त्यांना सांगितला की मला याच्यावरती मला काम करायचं, कुष्ठरोगावरच त्याच लोकांच्या बरोबर मी काम करणार आहे असं त्यांनी जेव्हा ताईंना सांगितलं तेव्हा ताई पण खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. आणि मग नंतर जसं त्यांनी ठरवलं की आपण या कुष्ठरोगावरती काम करायचंय त्यावेळेला मग त्यांनी ना सगळीकडनं माहिती गोळा केली, खूप पुस्तकं वाचली, कारण ते काही डॉक्टर नव्हते, ते वकील होते. पुष्कळ पुस्तकं वाचली आणि मग नंतर काय झालं, पुस्तकं वाचू हे करून जरी खरं असलं तरी सुद्धा मग एके ठिकाणी सरकारी रुग्णालयामध्ये आठवड्यातनं 2 दिवस ते जायला लागले, केवळ ह्या रुग्णांची सेवा करायची आणि ते बघायचं म्हणून. मग नंतर काय झालं, आणखी एक गांधीजींचे एक शिष्य होते, मोहन दिवाण म्हणून. तर त्यांचं दत्तपूरला एक कुष्ठ रुग्णालय होतं, तिथे बाबा आठवड्यातनं 2 दिवस सेवेसाठी जायला लागले. आणि मग नंतर त्यांच्या असं मनात आलं की हे सगळं सुरू करण्यापूर्वी आपल्याला सगळी माहिती असली पाहिजे, म्हणून त्यांनी ठरवलं की आपण एखादा कोर्स पूर्ण करूया. तर म्हणून मग ते बघत होते, त्यांनी 5-7 ठिकाणी अर्ज केले पण कोणी हो म्हणे ना, कारण हे होते वकील. आता ज्या डॉक्टर जे आहेत त्यांना हे अलाउड होतं की तुम्ही हा कोर्स करा असं. मग आपले त्यावेळेचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी प्रमोट केलं त्यांना आणि मग एका संस्थेने त्यांना अलाउ केलं की आमच्या इथे येऊन तुम्ही हा कोर्स करा. सगळे डॉक्टर तिथे होते आणि हे एकटेच वकील, पण हे वकीलच त्या परीक्षेमध्ये पहिले आले. आणि मग त्यांचं काम ऍक्च्युली सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. मग नंतर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र त्यांनी त्यांना 50 एकर जमीन दिली, पण ती एकदम खडकाळ काटेरी आणि तिथे भरपूर साप विंचू आणि एकूणच म्हणजे अवघड सगळं असं होतं. पण मग तेव्हा बाबांच्या असं मनात आलं की अरे त्या वाळीत टाकलेल्या लोकांसाठी ह्याच्यापेक्षा जास्त काय जमीन मिळणार आहे, जी जमीन मिळाली आहे त्याच्यावरती आपण काम करू. मग ताई आणि बाबा दोघही जण त्यांच्या दोन्ही छोट्या मुलांना घेऊन, डबे घेऊन, जेवणाचे डबे, पाणी असं सगळं घेऊन रोज ये जा करायचे. त्यांच्या बरोबर जे 2-3 रुग्ण होते ते पण त्यांच्या बरोबर मदतीला आले, जी काय त्यांची बोट शिल्लक होती त्यांनी ते मदत करायचे बाबांना नेहमी. आणि मग नंतर असं करता करता एकदा त्यांना ना एक विहीर खणायची होती. तर विहीर खणायची तर हाताला बोट तर पाहिजे, पण मग जेवढी बोट होती ती बोट आणि मग काय ते फावडं कुदळ असं घेऊन 35 फूट खोल बाबांनी आणि त्या रोग्यांनी म्हणजे कुष्ठरुग्णांनी मिळून एक विहीर खणली. ती 35 फूट खोल खणल्यानंतर थोडासा दगड असा ओलसर दिसायला लागला. मग त्यांना खूप की चला म्हणजे आहे इथे पाणी बाबा. आणि मग 1-2 दिवसांनी तिथे थोडं पाणी दिसलं तर लगेच एक फुलपाखरू आलं, लगेच एक मधमाशी आली. मग आणखी 2 दिवस गेल्यानंतर जरा जास्ती पाणी आल्यावरती एक बेडूक आला. आणि मग 4-5 दिवसांनी तिथे भरपूर पाणी यायला लागल्यावरती ज्यांनी ती विहीर खणली होती त्या सगळ्यांनी मिळून तिथे पूजा केली, नैवेद्य दाखवला आणि मग ती एक विहीर त्यांची तयार झाली.
ही 50 एकर जमीन जेव्हा मिळाली त्यावेळेला त्यांनी त्याच्यावरती काम करायला सुरुवात केली. आणि मग 2 झोपड्या उभारल्या, एक स्वतःसाठी म्हणजे आमटे कुटुंबियांसाठी आणि एक कुष्ठरुग्णांसाठी. त्या रुग्णांमध्ये कुष्ठरुग्णांमध्ये 2 रुग्ण राहत होते. आणि इतकी भयंकर कंडिशन होती, सगळ्या अंगावर जखमा, मोठी मोठी गळव झालेली. आणि मग आता काय करायचं? मग बाबा आणि ताई त्यांचं इतकं प्रेमाने सगळं करायचे त्यांचं काम, की काही नाही असं की असे तर म्हणजे बघायला सुद्धा शिसारी येईल अशी खरं म्हणजे त्यांची परिस्थिती होती. पण ताई आणि बाबा खूपच प्रेमाने हे सगळं करायचे. असं एका पुस्तकामध्ये संदर्भ आहे म्हणजे की असं ते करत होते म्हणून. आणि मग आता हे त्याच्यानंतर म्हणजे हे जेव्हा 2 रुग्ण तिथे राहायला आले, त्याच्यानंतर आणखी 7-8 रुग्ण आजूबाजूच्या गावातनं पण तिथे राहायला आले. आणि मग 7-8 रुग्णांचं सगळं जेवण खाण स्वयंपाक सगळं ताई आणि बाबा त्यांना मदतीला असं ते दोघं मिळून सगळं सांभाळत होते. मग नंतर काय झालं, तेव्हा जेव्हा त्यांनी ते हे सुरू केलं आणि मग नंतर काही दिवसांनी ना थोडे थोडे रुग्ण त्यातले त्या महारोगाच्या ह्याच्यातनं बाहेर पडले, पूर्ण बरे झाले. आणि मग असे जे बरे झालेले चांगले नीट धट्टेकट्टे झालेले जे रुग्ण होते, तर त्यांच्यासाठी ताई आणि बाबांनी पुढाकार घेऊन 8 लग्न एका वेळेला तिथे लावली. आणि ती लग्न लावली तर 1,000 लोक आलेले होते तिथे ते लग्न बघायला आणि अटेंड करायला. आणि मग त्यावेळेला पु ल देशपांडेंनी तिथे मंगलाष्टक म्हटली आणि ताई आणि बाबांनी तिथे त्या सगळ्या वधूंचं कन्यादान केलं. आता तिथे मग मोठं हे म्हणजे तिथलेच रुग्ण पण आता सगळ्यांना घरं वेगळी वेगळी मिळायला पाहिजेत, म्हणून मग त्याच सगळ्यांनी मिळून तिथे 6 विहिरी खणल्या. आता किती बोटं शिल्लक, 2-3 बोटं शिल्लक. तर मग त्यांनी ती विहिरी खणल्या. मग हळूहळू तिथे पाणी यायला लागलं. मग ह्या सगळ्यांच्या झोपड्या उभ्या राहिल्या, त्या पण त्यांनी स्वतः उभ्या केल्या. म्हणजे दुसरं बाहेरनं कोणी आलं नव्हतं, त्याही उभ्या राहिल्या. आणि मग सगळेजण आपापल्या संसारामध्ये रमले, तिथेच काम करायला लागले, तिथेच मोठे झाले. मग ताई आणि बाबा, मग ह्यांची जी मुलं असायची ती ताई आणि बाबा सांभाळायचे. आणि मग हे सगळे लोक गुण्या गोविंदाने तिथे राहायला लागल्यानंतर तिथे वसाहत स्थापन झाली. आणि मग तिथे जो भाजीपाला असायचा, तो भाजीपाला बाहेर जर विकायला पाठवला, भाजीपाला म्हणा धान्य म्हणा, तर लोक घ्यायचे नाही. मग काय होतं, मग आता काय करणार? मग बाबांना त्याचं पण टेन्शन की आता काय करायचं. मग तेव्हा गांधीजींच्या सेवाग्राम मधले स्वयंसेवक होऊन तिथे आले. ते त्यांच्या बरोबर राहिले, हे बाहेरच्या लोकांनी पाहिलं. आणि मग नंतर यांचा जो भाजीपाला बाहेर जायचा तो विकायला सुरुवात झाली, विकला जायला लागला म्हणे. आणि हा सगळ्यांनाच खूप आनंदाचा क्षण होता. ताई, बाबा आणि तिथले सगळे कुष्ठरोगी. 1949 साली बाबांनी महारोगी सेवा समिती स्थापन केली. आणि ती समिती स्थापन केल्यावर त्यांचा असा उद्देश होता की इथे आजूबाजूचे जे लोक आहेत त्यांना पण त्याचा फायदा व्हायला पाहिजे, नुसते इथले राहणारे नाही. मग त्यांनी काय केलं, 1961 साली त्यांनी एक असा उपक्रम सुरू केला की ज्या योगे तिथले जे 11 जी आजूबाजूची खेडी होती तिथे 11 उपचार केंद्र त्यांनी सुरू केली. म्हणजे कुष्ठरोग निवारण आधी शोधायचं आणि मग त्याच्यावरती औषध पाणी करायचं. तर त्यावेळेला त्या 11 ठिकाणच्या केंद्रांमध्ये दर आठवड्याला एका केंद्रामध्ये बाबा भेट द्यायला जायचे, बाकी केंद्र बाकी लोक सांभाळायचे. आणि मग असं करत असताना 4,000 रुग्णांना त्याचा फायदा झाला. तिथल्या तिथे ते रुग्ण यायचे, औषधं घ्यायचे. आणि मग हळूहळू करत त्याचा प्रसार चांगला झाला. आणि मग तेही झालं. मग नंतर 1951 मध्ये त्यांनी आनंदवनाचं उद्घाटन आचार्य विनोबा भावेंनी येऊन केलं. आणि मग तेव्हा ते म्हणले होते की इथे सेवाग्रामाचं रामायण इथे लिहिलं जात आहे आणि इथे काही खूप मोठं काम बाबांनी केलेलं आहे असं. बरं, आता बाबा अशी छोटी स्वप्न पाहणारे बाबा नव्हतेच, त्यामुळे
त्यांना असं वाटलं की एवढंच करून कसं काय थांबायचं, म्हणून मग त्यांनी 1961 साली अंध मुलांच्यासाठी एक शाळा सुरू केली. आणि मग ते असे होते की त्या एका तिथे राहणाऱ्या बाईंनी सांगितलं की बाबा असे होते ना म्हणे की त्यांना असं समाधान नसायचं. आता ती शाळा सुरू झाली ना, मग तिथे येणारी जी अंध मुलं आहेत तर त्यांना त्यांनी मग आपलं आपलं तुमचं तुम्हीच झाडावर चढा, तुम्हीच हात लावून बघा, मग कसं चढायचं ते तुम्हीच ठरवा. मग काय, मग इकडे तिकडे जायचंय, आपापलं जाऊन फेरफटका मारून या आनंदवनामध्ये, असं ते सांगायचे. की ज्या योगे त्या मुलांना इतके दिवस जी वेदना सहन करायला लागली तर त्याच्यातनं ते बाहेर यावेत आणि त्यांचा स्वाभिमान जागृत व्हावा, अशी त्यांची इच्छा. मग 1983 मध्ये त्यांनी मूकबधीर विद्यालय सुरू केलं, आनंद मूकबधीर शाळा. तर तिथे अनेक मुलं येऊन शिकायची, तिथे सुद्धा जी काय कामं करायची असतील ती करायची. आणि छान त्याच्यानंतर ते मोठे होऊन त्यांना बाहेर नोकऱ्या चाकऱ्याही मिळायच्या. मग काही जण असं म्हणायला लागले की तुम्ही आता अंध आणि कर्णबधिरांसाठी केलंय, तर तसं तुम्ही काहीतरी अपंग लोकांच्यासाठी करा. तेव्हा मग त्यांनी अपंगांसाठी पण एक शाळा सुरू केली आणि त्याचं नाव आणि मग ती जी शाळा सुरू केली त्याच्यामध्ये वेगळे वेगळे कोर्सेस त्यांनी घ्यायला सुरुवात केली. की मोटर रिवाइंडिंगचा कोर्स, मग छपाई काम, मग आणखी काय छपाई वगैरे झालं. आणि मग अशा त्या वेगळे वेगळे कोर्सेस सुरू केले. आणि मग अंध मुलं, तिथली अपंग लोक, असं अनेक लाखो जणांना त्याचा फायदा झाला. तिथले जे काय कोर्सेस होते ते करून, इलेक्ट्रिशियनचा कोर्स, असे कोर्सेस करून करून ती लोक हळूहळू करत तयार झाली आणि ती बाहेर कामाला जायला लागली. आता हे करत असताना काही लोकांना बाहेर जाता आलं नाही, ते तिथेच थांबून तिथली कामं करायचे आणि स्वावलंबी होत होते. आणि हा जो रोग आहे, महारोग, कुष्ठरोग, तर तो फक्त शरीरावर होत नाही, त्याचा परिणाम प्रत्येक माणसाच्या मनावरही होतो, आत्म्यावरही होतो आणि तो खूप घाला घालतो अक्षरशः अशा लोकांच्या मनावरती. म्हणून मग त्यांना कॉन्फिडन्स यायला पाहिजे, म्हणून बाबा सारखे त्यांच्याशी बोलायचे, त्यांना माया करायचे, त्यांना मदत करायचे. असं करून करून बाबा तुम्ही बाहेर पडा ह्याच्यातनं आणि चांगलं काम करा आणि स्वावलंबी व्हा, अशी त्यांची इच्छा असायची. बाबांच्या बाबतीत लोक असं म्हणायचे की ते परकीय देणग्या घेतात, त्याच्यावरनं खूप टीका झाली. पण तेव्हा त्यांनी सांगितलं की मी काही परकीय देणग्या आणि स्वकीय देणग्या असं मी भेदभाव करत नाही. मला जी देणगी येते ती मला माझ्या माझ्या उपक्रमामध्ये मला वापरता येते. आणि ज्यांनी ज्या कामासाठी देणगी दिली आहे त्याच कामासाठी ते ते पैसे ते वापरत होते, हे मात्र तितकंच खरं होतं. फक्त एके ठिकाणी ऑस्ट्रेलियाची फूड फॉर पीस अशी एक संस्था होती, तर त्यांची देणगी मात्र बाबांनी नाकारली, कारण ते म्हणत होते की आम्ही तुम्हाला गहू देतो, गहू पुरवतो. तेव्हा बाबा म्हणले की नाही, आम्हाला गहू नको, तुम्ही देऊ नका, कारण तुम्ही दिलेला गहू जोपर्यंत आहे तोपर्यंत आनंदवनामध्ये शांती नांदेल. ज्या वेळेला गहू संपेल त्यावेळेला आनंदवनात शांती राहणार नाही. त्यामुळे आम्हाला गहू नको, त्यापेक्षा तुम्ही गव्हाचं उत्पादन कसं मॅक्सिमम करायचं ते जर का तुम्ही आम्हाला तंत्रज्ञान शिकवलं तर त्याचा आमच्या सगळ्या लोकांना उपयोग होईल आणि आनंदवन कायम सुखासमाधानात राहील. आता असं करता करता एक रुग्ण असा एक दिवशी त्यांना म्हणला की मी जर का इथे मेलो, म्हणजे माझ्या मरण्यानंतर तुम्ही मला जाळू नका, मला इथेच कुठेतरी पुरा आणि त्याच्यावरती एक माझी आठवण राहावी म्हणून एक फळाचं झाड लावा, की जी फळं येतील ती तुम्ही खाल, इतर जण खातील, त्यावेळेला सगळ्यांना त्याचा आठवण येईल आणि उपयोग होईल. मग ही त्याची कल्पना जी होती ती बाबांनी अगदी पुरेपूर उतरवली आणि त्यांनी मोक्षधाम अशी एक संस्था तिथे सुरू केली. आणि खरोखरच तिथे जे लोक असं म्हणतील की आम्हाला हे करू नका, त्यांना तिथेच ते पुरायचे आणि त्याच्याच वरती त्यांच्या आठवणीचं म्हणून एक एक झाड लावत होते.
असं. आणि समाजामध्ये आजही तसंच आहे की मुलींचा गर्भ बाहेर येऊ द्यायचा नाही, मुलींना गर्भातच नष्ट करायचं असं. तर ते त्यांना फार वाईट वाटत होतं की असं कसं, हे बरोबर नाही. मग त्यांनी काय केलं, विकास भाऊ जे होते, विकास त्यांचा मोठा मुलगा, तर त्यांच्या मदतीने त्यांनी गुलाबाची एक मोठी बाग लावली आणि त्याला नाव दिलं मूक अनाम गुलाबाचं बाग, असं त्यांनी ते नाव दिलं होतं. आणि मग तिथे जी लोक भेट यायचे आनंदवन बघायला म्हणा, किंवा तिथले जे कुष्ठरुग्ण होते ते आवर्जून त्या बागेला भेट द्यायचे. आणि मग असं होऊ नये म्हणून ते खूप प्रार्थना तिथे करत होते. त्यांनी भारत जोडो ही यात्रा, त्यांनी चळवळ खूप मोठी सुरू केली होती. 1986-87 मध्ये ते दक्षिणेकडून उत्तरेकडे चालत गेले होते. ऍक्च्युली बाबांची त्यावेळेला अजिबात प्रकृती चांगली नव्हती, पण अनेक जण त्यांना सामील झाले. सगळे जण चालत जायचे आणि हे मात्र ॲम्ब्युलन्स मधनं त्यांनी त्यांच्या बरोबर ती चळवळ पूर्ण केली. आणि का तर सगळ्या लोकांनी भारतासाठी एकोप्याने आणि नीट राहायला पाहिजे अशी त्यांची इच्छा होती. त्या वर्षी त्यांनी 87 मध्ये त्यांनी दुसरी यात्रा केली पूर्वेकडून पश्चिमेकडे. तर त्याही वेळेला त्यांनी असं, त्यांची तब्येत बरी नव्हती तेव्हा त्यांनी पूर्ण यात्रा गाडीत बसून केली आणि अनेक स्वयंसेवक त्यांना तिथे जॉईन झाले होते. श्रम आश्रम ही कल्पना सुद्धा अशीच की सगळे जे आजूबाजूचे आदिवासी लोक आहेत त्या सगळ्यांना तिथे चांगलं काम मिळायला पाहिजे आणि मग त्यांची भरभराट होते. असं जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हे खरं आहे की इथे जे लोक काम करतायत त्यांना कामही मिळतंय आणि त्यांना त्याचा आनंद मिळतोय, त्यांना त्याचे पैसेही मिळत आहेत, पण बाहेरच्या जगाशी यांचा संबंध राहायला पाहिजे. म्हणून त्यांनी 1961 साली मित्र मेळाव्याचं आयोजन केलं आणि त्यावेळेला त्यांनी अनेक व्यक्तींना तिथे बोलवलेलं होतं आणि त्यांच्या बरोबर हे सगळे रुग्ण, असं त्यांनी एक मोठा मेळावा आयोजित केला होता. आणि त्याला खूप म्हणजे जाणून बुजून त्यांनी खूप प्रसिद्धी दिली होती की असंही आमच्या इथे काय काय चालू असतं. तर हे सगळं करत असताना भारत सरकारनी किंवा गव्हर्नमेंटनी आपल्या त्यांना पुरस्कारही दिले. त्यांना एक महाराष्ट्र पुरस्कार मिळाला आणि एक पद्मविभूषण हाही पुरस्कार या कामासाठी मिळाला. बाबा आणि ताई असं काम करायचंय त्यामुळे त्यांना खूप मानहानी पत्करावी लागली. कोणी त्यांना त्यांच्याकडे बोलवत नसत, पण त्यांना काहीच फरक पडला नाही. आणि मग जसं ही तिथे या भागाचा चांगला विकास व्हायला पाहिजे म्हणून त्यांनी एक आनंद निकेतन शाळा, आनंद निकेतन कॉलेज त्यांनी सुरू केलं. आणि मग तिथे त्यांनी वाणिज्य, शास्त्र आणि कला असे 3 विभाग सुरू केले. त्याच्यातूनच त्यांची दोन्ही मुलं ग्रॅज्युएट झाली आणि तिथून ती पुढच्या अभ्यासाला बाहेर गेली. ह्या कॉलेजमधनं 25,000 पेक्षा जास्ती मुलं पदवी घेऊन बाहेर पडली आणि सरकारी अनुदान त्यांना मिळत असल्यामुळे शुल्कही त्यांचं खूप कमी होतं. तर या कॉलेजमध्ये बिल्डिंग बांधायला पाहिजे, बाग, टेबल, खुर्च्या सगळं पाहिजे. तर हे सुद्धा सगळं बरे झालेले जे कुष्ठरुग्ण होते त्यांनी ते सगळं तिथे तयार केलं आणि खूप मोठं ते सगळं निकेतन त्यांनी बांधून काढलं. त्यांना असं वाटायचं की ह्या मरणापेक्षा या महारोग्यांचं आयुष्य अतिशय कठीण आहे. म्हणून मग त्यांनी ती जी महारोगी सेवा समिती स्थापन केली त्याच्या विस्तारातनं त्यांनी मग त्यांच्या इथे कोणत्याही जाती धर्माचे स्त्री पुरुष, कुष्ठरुग्ण, अंध, अपंग, कर्णबधिर असे सगळे जण तिथे एकोप्याने आणि छान राहायचे आणि एकमेकांना चांगली मदत करत होते. आता हे जेव्हा करत होते त्यावेळेला ताईंनी बाबांना तर उत्तम साथ दिलीच, पण बाकी पण जे आजूबाजूचे लोक होते ते पण त्यांना चांगली साथ देत. म्हणून मला असं वाटतं
की असं जी माणसं करतात तर त्यांच्या ह्याच्यामध्ये मला नेहमी असं वाटतं की साधनाताई आणि बाबा आमटे हे दोघं आधुनिक काळातले संतच आहेत ऍक्च्युली. म्हणजे ते काही साधी सुधी माणसं नव्हती. आणि अशी श्रीमंती घरात असताना असं करावं असं वाटणं हे तर फारच मोठी गोष्ट आहे. त्यामुळे मला नेहमी असं वाटतं की मी म्हणते की दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती. नमस्कार.